सो हॅलो एव्हरीवन, आज आपण एक ट्रिक बघणार आहे. ऑटोझोम आणि ॲलोझोम हे समजून कसे घ्यायचे किंवा लक्षात कसे ठेवायचे. सिंपल अशी ट्रिक आहे. तर ऑटोमध्ये 22 लोक बसलेले आहेत. सिंपल अशी ट्रिक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ऑटोझोम किती आहे? 22 आहे. आणि ॲलोझोम किती आहे? 1 पेअर आहे. म्हणजे 1 पेअर म्हटल्यानंतर त्याच्यात क्रोमोझोम किती येणार आहेत? 2 क्रोमोझोम येणार आहेत. कोणते कोणते? एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम. म्हणजे ट्रिक काय लक्षात ठेवायची? सिंपल अशी, ऑटोमध्ये 22 लोक बसलेले आहेत म्हणजे 22 पेअर ऑफ क्रोमोझोम म्हणजे 44 नंबर ऑफ क्रोमोझोम. आता पेअर आणि नंबर डिफरंट आहे. पेअर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 2 येतात. म्हणजे 1 पेअर असेल तर त्याच्यामध्ये 2 येणार आहेत. आणि नंबर ऑफ किंवा मग सिंगल म्हटलं तर मग त्याच्यामध्ये तेवढे येणार आहेत. म्हणजे बघा, 22 पेअर ऑफ क्रोमोझोम, 22 पेअर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम किती येणार आहेत? 44 नंबर ऑफ क्रोमोझोम येणार आहेत. आणि 1 पेअर ऑफ ऑलोझोम, त्याच्यामध्ये किती क्रोमोझोम येणार आहेत? 2 क्रोमोझोम येणार आहेत. एक एक्स क्रोमोझोम आणि एक वाय क्रोमोझोम. थँक्यू सो मच.